श्री स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यासाठी आहे, एक असा संदेश ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता। तुमच्या डोळ्यातून जे अश्रू आले, तुमच्या मनात ज्या वेदना होत्या आणि ज्या स्वप्नांची तुम्ही आशा सोडून दिली होती, तीच स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत। हा संदेश केवळ एक शब्दसमुच्चय नाही, तर तुमच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणणारी स्वामींची कृपा आहे। तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाची, प्रत्येक अपयशाची आणि प्रत्येक निराशेची स्वामींना जाणीव आहे। तुम्ही शांतपणे केलेल्या प्रत्येक प्रार्थनेची, तुमच्या हृदयातील प्रत्येक आशेच्या कणाची त्यांना माहिती आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, कारण आजपासून तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणार आहे। तुम्हाला आठवतंय का, जेव्हा तुम्ही अपयशी झाला होता आणि लोकांनी तुमची थट्टा केली, तुमच्यावर हसले, तेव्हाही तुम्ही हार मानली नाही। तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहिलात, जरी तुम्हाला अनेकदा असं वाटलं की हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। पण स्वामी म्हणतात, ज्याची आशा तू सोडून देतोस, तेच मी तुला योग्य वेळी देतो, ती योग्य वेळ आता आली आहे। तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहिली होती ती गोष्ट आता तुमच्या हातात येणार आहे। एका भक्ताची गोष्ट आहे, ज्याला स्वतःचे घर बांधायचे होते। त्याने आयुष्यभर मेहनत केली, पण त्याला यश मिळाले नाही। तो पूर्णपणे निराश झाला। एके दिवशी त्याने स्वामींना विचारले, स्वामी, मी इतकी प्रार्थना केली तरी माझे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का? स्वामींनी त्याला सांगितले, बाळा, जे तुला मिळायचे असते ते उशिरा का होईना पण नक्कीच तुझ्यापर्यंत येते। तुझा संयम संपत आला आहे, म्हणून आता तुझे स्वप्न पूर्ण होईल। आणि खरोखरच काही महिन्यात त्याला स्वतःचे घर मिळाले। ही श्रद्धेची ताकद आहे आणि हेच स्वामींचे वचन आहे। हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। स्वामींनी तो तुमच्या मनापर्यंत पोहोचवला आहे। तुम्ही जेवढे दुःख सोसले आहे, जेवढा अंधार तुमच्या आयुष्यात होता, तो आता संपणार आहे। कारण स्वामी म्हणतात, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। आजपासून तुमच्या जीवनात आनंद, सुख, शांती आणि समाधान येणार आहे। तुमचा विश्वास हेच तुमचे सर्वात मोठे धन आहे। एका शेतकऱ्याची गोष्ट आहे, जो आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी स्वामींना प्रार्थना करायचा। पण त्याला अनेक वर्षे काहीच यश मिळाले नाही। त्याचा मुलगा अपयशी ठरत राहिला। शेवटी वडिलांनी आशा सोडली, पण एका दिवशी त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या मठात नेले। स्वामींनी त्याच्या डोळ्यात बघून सांगितले, बाळा, जेव्हा माणूस आशा सोडतो, तेव्हाच खरी सुरुवात होते। तुझे स्वप्न आता माझ्या हातात आहे आणि काही वर्षांनी तोच मुलगा मोठा अधिकारी झाला। ही स्वामींच्या वचनाची ताकद आहे। तुम्हाला वाटलं होतं का की तुमचे आयुष्य असेच दुःखात जाणार? नाही, आजपासून तुमचे जीवन बदलणार आहे। स्वामी तुमच्या हृदयात कुजबुजत आहेत, तू जिथे हताश झाला आहेस, तिथे मी तुला उचलून घेईन। तुझे स्वप्न मीच पूर्ण करणार। लक्षात ठेवा, संयम हीच सर्वात मोठी ताकद आहे, श्रद्धा हीच खरी गुरुकिल्ली आहे आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे। आता डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या आणि मनात कल्पना करा की तुमचे अपूर्ण स्वप्न आता पूर्ण झाले आहे। तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता तुमच्या समोर उभा आहे। तो अनुभव मनात भरा, स्वामींच्या कृपेचे तेज आपल्या जीवनात उतरवा। तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे, तुमची स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत। हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत नाही, तर नियतीने पोहोचवला आहे। त्यामुळे आता आत्मविश्वासाने जगा, कारण तुमच्या स्वप्नांचा ताबा आता स्वामींनी घेतला आहे। आणि जेव्हा स्वामींचे वचन असते, तेव्हा स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत। तुम्हाला जेवढे दुःख सहन करावे लागले, जेवढा त्रास झाला, ते आता संपणार आहे। तुमच्या नशिबातील खरा आनंद आता तुम्हाला मिळणार आहे।
आयुष्यात अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपले जीवन फक्त दुःखासाठीच आहे, पण तसं नाही. तुमच्या नशिबात आनंद लिहिलेला आहे. फक्त योग्य वेळ अजून आलेली नव्हती. देव कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाही, पण तो योग्य वेळेची वाट बघतो, कारण प्रत्येक आनंद योग्य वेळीच सुंदर वाटतो. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तुझ्या वाट्याला आलेला आनंद आता तुझ्या दारात उभा आहे. आज तुम्ही हे ऐकता आहात, म्हणजे तुमच्या नशिबाचा काळ बदलतोय. जेवढे दुःख होते, तेवढाच आनंद तुमच्या जीवनात भरून जाणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेदनेनंतर आनंद येतो, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक थकव्याच्या शेवटी समाधान येते. तुमच्या नशिबातील तो दिवस आला आहे. आता आनंद लवकरच तुमच्या हातात येणार आहे. डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या. कल्पना करा की तुमच्या नशिबातील आनंद तुम्हाला मिळाला आहे. तुमचे घर सुखाने भरले आहे. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तो आनंद तुम्ही अनुभवत आहात. आतापासून हा अनुभव कायम ठेवा, कारण हीच स्वामींच्या आशीर्वादाची सुरुवात आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला नेहमी चांगली भूमिका स्पष्ट करा. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत कधी राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री किंवा पॅकेज यावरून माणूस श्रेष्ठ किंवा मोठा होत नाही. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हे माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते. हा संदेश केवळ स्वामी भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आयुष्यात काहीतरी चांगले करण्याची इच्छा ठेवतो, ज्याला त्याच्या आयुष्यात मोठे करायचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त त्यांच्याच आयुष्यात आहेत. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून श्रद्धेने पुढे जाणारा व्यक्तीच यशस्वी होतो. आपण अनेकदा अशा गोष्टींना घाबरून जातो, ज्यात काहीच अर्थ नसतो. स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जात आहात. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे हा स्वतःसाठी केलेला एक उपचार आहे. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता असते. उशिरा जागणाऱ्याला दोन्ही मिळत नाहीत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटायला लागतात. मन गुंतवायला वेळ लागत नाही, पण तुटलेल्या मनाला सावरायला वेळ लागतो. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तुमची साथच देईल असे नाही. काही वेळेला तुमच्या जवळची व्यक्तीच. स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. एक असा संदेश ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तुमच्या डोळ्यातून जे अश्रू आले, तुमच्या मनात ज्या वेदना होत्या आणि ज्या स्वप्नांची तुम्ही आशा सोडून दिली होती, तीच स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत. हा संदेश केवळ एक शब्दसमुच्चय नाही, तर तुमच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणणारी स्वामींची कृपा आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाची, प्रत्येक अपयशाची आणि प्रत्येक निराशेची स्वामींना जाणीव आहे. तुम्ही शांतपणे केलेल्या प्रत्येक प्रार्थनेची, तुमच्या हृदयातील प्रत्येक आशेच्या कणाची त्यांना माहिती आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, कारण आजपासून तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. तुम्हाला आठवतंय का, जेव्हा तुम्ही अपयशी झाला होता आणि लोकांनी तुमची थट्टा केली, तुमच्यावर हसले? तेव्हाही तुम्ही हार मानली नाही. तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहिलात, जरी तुम्हाला अनेकदा असं वाटलं की हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण स्वामी म्हणतात, ज्याची आशा तू सोडून देतोस, तेच मी तुला योग्य वेळी देतो. ती योग्य वेळ आता आली आहे. तुमचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहिली होती ती गोष्ट आता तुमच्या हातात येणार आहे. एका भक्ताची गोष्ट आहे, ज्याला स्वतःचे घर बांधायचे होते. त्याने आयुष्यभर मेहनत केली, पण त्याला यश मिळाले नाही. तो पूर्णपणे निराश झाला. एके दिवशी त्याने स्वामींना विचारले, स्वामी, मी इतकी प्रार्थना केली तरी माझे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का? स्वामींनी त्याला सांगितले, बाळा, जे तुला मिळायचे असते ते उशिरा का होईना पण नक्कीच तुझ्यापर्यंत येते.
तुझा संयम संपत आला आहे, म्हणून आता तुझे स्वप्न पूर्ण होईल आणि खरोखरच काही महिन्यात त्याला स्वतःचे घर मिळाले. ही श्रद्धेची ताकद आहे आणि हेच स्वामींचे वचन आहे. हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. स्वामींनी तो तुमच्या मनापर्यंत पोहोचवला आहे. तुम्ही जेवढे दुःख सोसले आहे, जेवढा अंधार तुमच्या आयुष्यात होता, तो आता संपणार आहे. कारण स्वामी म्हणतात, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आजपासून तुमच्या जीवनात आनंद, सुख, शांती आणि समाधान येणार आहे. तुमचा विश्वास हेच तुमचे सर्वात मोठे धन आहे. एका शेतकऱ्याची गोष्ट आहे, जो आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी स्वामींना प्रार्थना करायचा. पण त्याला अनेक वर्षे काहीच यश मिळाले नाही. त्याचा मुलगा अपयशी ठरत राहिला. शेवटी वडिलांनी आशा सोडली, पण एका दिवशी त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या मठात नेले. स्वामींनी त्याच्या डोळ्यात बघून सांगितले, बाळा, जेव्हा माणूस आशा सोडतो, तेव्हाच खरी सुरुवात होते. तुझे स्वप्न आता माझ्या हातात आहे आणि काही वर्षांनी तोच मुलगा मोठा अधिकारी झाला. ही स्वामींच्या वचनाची ताकद आहे. तुम्हाला वाटलं होतं का की तुमचे आयुष्य असेच दुःखात जाणार? नाही, आजपासून तुमचे जीवन बदलणार आहे. स्वामी तुमच्या हृदयात कुजबुजत आहे. तू जिथे हताश झाला आहेस, तिथे मी तुला उचलून घेईन. तुझे स्वप्न मीच पूर्ण करणार. लक्षात ठेवा, संयम हीच सर्वात मोठी ताकद आहे. श्रद्धा हीच खरी गुरुकिल्ली आहे आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. आता डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या आणि मनात कल्पना करा की तुमचे अपूर्ण स्वप्न आता पूर्ण झाले आहे. तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता तुमच्या समोर उभा आहे. तो अनुभव मनात भरा. स्वामींच्या कृपेचे तेज आपल्या जीवनात उतरवा. तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. तुमची स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत. हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत नाही, तर नियतीने पोहोचवला आहे. त्यामुळे आता आत्मविश्वासाने जगा, कारण तुमच्या स्वप्नांचा ताबा आता स्वामींनी घेतला आहे. आणि जेव्हा स्वामींचे वचन असते, तेव्हा स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत. तुम्हाला जेवढे दुःख सहन करावे लागले, जेवढा त्रास झाला, ते आता संपणार आहे. तुमच्या नशिबातील खरा आनंद आता तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यात अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपले जीवन फक्त दुःखासाठीच आहे, पण तसं नाही. तुमच्या नशिबात आनंद लिहिलेला आहे. फक्त योग्य वेळ अजून आलेली नव्हती. देव कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाही, पण तो योग्य वेळेची वाट बघतो, कारण प्रत्येक आनंद योग्य वेळीच सुंदर वाटतो. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, बाळा, तुझ्या वाट्याला आलेला आनंद आता तुझ्या दारात उभा आहे. आज तुम्ही हे ऐकता आहात, म्हणजे तुमच्या नशिबाचा काळ बदलतोय. जेवढे दुःख होते, तेवढाच आनंद तुमच्या जीवनात भरून जाणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेदनेनंतर आनंद येतो. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक थकव्याच्या शेवटी समाधान येते. तुमच्या नशिबातील तो दिवस आला आहे. आता आनंद लवकरच तुमच्या हातात येणार आहे. डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या. कल्पना करा की तुमच्या नशिबातील आनंद तुम्हाला मिळाला आहे. तुमचे घर सुखाने भरले आहे. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तो आनंद तुम्ही अनुभवत आहात. आतापासून हा अनुभव कायम ठेवा, कारण हीच स्वामींच्या आशीर्वादाची सुरुवात आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला नेहमी चांगली भूमिका स्पष्ट करा. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत कधी राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री किंवा पॅकेज यावरून माणूस श्रेष्ठ किंवा मोठा होत नाही. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हे माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते. हा संदेश केवळ स्वामी भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आयुष्यात काहीतरी चांगले करण्याची इच्छा ठेवतो. ज्याला त्याच्या आयुष्यात मोठे करायचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात,
प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त त्यांच्याच आयुष्यात आहेत. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून श्रद्धेने पुढे जाणारा व्यक्तीच यशस्वी होतो. आपण अनेकदा अशा गोष्टींना घाबरून जातो ज्यात काहीच अर्थ नसतो. स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जात आहात. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे हा स्वतःसाठी केलेला एक उपचार आहे. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता असते. उशिरा जागणाऱ्याला दोन्ही मिळत नाहीत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटायला लागतात. मन गुंतवायला वेळ लागत नाही, पण तुटलेल्या मनाला सावरायला वेळ लागतो. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तुमची साथच देईल असे नाही. काही वेळेला तुमच्या जवळची व्यक्तीच. नात्यामध्ये काही लोक साबणाच्या फेसासारखे असतात. जेव्हा त्यांना मदतीची गरज असते तेव्हा ते दिसतात आणि नंतर निघून जातात. कितीही नालायक माणूस असला तरी त्याला जोडून ठेवा, कारण काही कामे त्यांच्याकडूनच करून घेतली जातात. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याचा विचार करू नका. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. स्वामी भक्त होणे सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, तर एक पुनर्जन्म आहे. आपल्या पुण्याईमुळेच आपल्याला स्वामींचे नाव घेण्याचे समाधान मिळते. ही संधी परत येणार नाही, तेव्हा या संधीचे सोने करा. जी व्यक्ती तुम्हाला चुकीची समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचीच समजणार आहे. कारण दृष्टिकोन बदलू शकत नाही. 4 पैसे कमी कमवा, पण माणसे आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण शेवटी माणूसच माणसाला खांदा देतो, पैसा नाही. खूप मोठे व्हा, पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. हळवे मन घेऊन फिरू नका, त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात. थोडे व्यावहारिक राहायला शिका. स्वामी सांगतात, मी तुझ्या अंतरात्म्यात आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस त्यात सदैव साथ देणार आहे. नाटक सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर टाळ्या वाजवून प्रेम दिले जाते. माणसाच्या बाबतीतही असेच असते. जन्माआधी प्रेम आणि मृत्यूनंतर प्रतिसाद मिळतो. पण खरे तर मधल्या काळात सर्वात जास्त गरज असते. तो काळ आपल्या मेहनतीचा असतो. प्रत्येक गोष्ट नशिबाच्या भरोशावर सोडून चालणार नाही. नशिबात जी गोष्ट नसते ती सुद्धा प्रयत्नाने मिळवता येते. आयुष्याच्या खेळात नशिबावर तेवढाच विश्वास ठेवा जेवढा तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर ठेवता. नशीब फक्त 1% काम करते, 99% तर तुमची मेहनतच कामी येते. हातोडीच्या शेवटच्या घावाने दगड तुटतो, याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव वाया गेले. स्वामी सांगतात, कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग आहे. पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करत असाल तर ते तुम्हाला वाईट कर्माचे फळ मिळेल. आपण कोणाबद्दलही चांगले विचार करायला हवे. आपल्या आयुष्यात ज्ञानच आपल्याला पुढे नेते. पदवी असो वा कोणतीही गोष्ट, ती मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील, फक्त नामस्मरण योग्य प्रकारे करा. मित्रांनो, आयुष्यात अडचणी खूप येतात आणि त्या कुठूनही येऊ शकतात. पण जर तुम्ही स्वतःवर लक्ष देऊन प्रयत्न करत राहिलात तर त्या अडचणी नक्कीच दूर होतील. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामी नाम जपायचे असेल तर जागा किंवा वेळ पाहू नका. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. स्वामी 100% साथ देतील, फक्त त्यांच्यावर तुमची श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. किती लोक तुम्हाला ओळखतात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला का ओळखतात याला महत्त्व आहे. जसा आंधळ्याला आरशाची आणि बहियाला संगीताची किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची किंमत कधीच नसते.
स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही काहीतरी चांगले करत आहात आणि प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल. ज्या प्रकारे आपण गोष्टी करतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळते. एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. आयुष्यात हजारो माणसे मिळतील, पण हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील कधीही मिळणार नाहीत. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्याचे बोलणे सोडणे ही त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असू शकते. प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही त्याला उत्तर विचारून पुन्हा प्रयत्न करत असाल तर तो तुमचा मूर्खपणा आहे. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्यांच्या डोळ्यांमध्ये आपोआपच कमी व्हायला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला आवडेल ती प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल असे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करत असाल तर करतच राहा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आज आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी विचार करतो की ते विचार यशस्वी झाले पाहिजेत. त्या विचारांसाठी मेहनत करणे नेहमी गरजेचे असते. स्वतःला या गोष्टीबद्दल नेहमी तत्पर ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. संकटे कोणाला येणार नाहीत असे नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात ती आहेत आणि संकटांशिवाय आयुष्याला अर्थही नसतो. जेव्हा संकटे येतील आणि तुम्ही त्यांचा सामना कराल, तेव्हाच तुम्ही पुढे जाल. संकटे तुम्हाला मागे ओढतात याचा अर्थ तुम्ही मागे येत आहात असा मुळीच होत नाही, तर संकटांचा सामना करून तुम्ही पुढे जात आहात. स्वतःला नेहमी सांगा की माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत आणि मी प्रत्येक संकटाचा सामना करत आहे. ज्या ज्या व्यक्तींनी स्वामींवर विश्वास ठेवला आहे, त्यांना स्वामी नेहमी साथ देतात. आयुष्यात अपार संकटांमध्ये स्वामी नेहमी त्यांचे मार्गदर्शन करतात. आपला स्वामीनामावर विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामीनामावर विश्वास असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वेळी स्वामी आपल्याला 100% साथ देतात, त्यामुळे चिंता सोडा, काळजी सोडा आणि स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपण ज्याबद्दल जास्त विचार करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतात. स्वामीनामावर आपली श्रद्धा असणे फार गरजेचे आहे, कारण तीच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी आपली साथ नक्की देतात. जेव्हा तुम्ही खूप खचून जाल, तेव्हा स्वामीनामावर विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायम त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आता ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार आणि प्रयत्न कराल, प्रत्येक ती गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात आणि त्या तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मेहनतीला कधी पर्याय नव्हता, आजही नाही. सर्व काही आपल्या मेहनतीचा खेळ आहे, त्यामुळे मेहनत करायला शिका. आपण मेहनतीला घाबरलो तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. प्रत्येक चांगली गोष्ट जी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायची आहे, ती आपण नक्की करू शकतो. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. बऱ्याचदा तुम्ही अशा संकटात अडकत असाल जिथे कोणीही तुमची साथ देत नाही आणि तिथे स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्य सोपे नाही. या आयुष्यात बरीच संकटे आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती तुमची साथ देईल असे नाही, तो तुम्हाला मागेही ओढू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपला विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जातो. प्रत्येक संकटाचा सामना करून आपल्याला पुढे जावे लागते. आयुष्य सोपे नाही, त्यामुळे आपल्याला बरीच मेहनत करावी लागते. यात आपल्याला यश मिळेल. स्वतःकडे लक्ष देऊन प्रयत्न करा,
कारण तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशस्वी बनवतात. आपले प्रयत्न ज्या प्रकारे असतील त्याच प्रकारे आपले यश असते. त्यामुळे यशाकडे बघा. जो व्यक्ती यशाच्या दिशेने धावतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. आपण काय करतो या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात आणि त्यांचा सामना करणे गरजेचे असते. स्वतःवर असलेला विश्वास तेव्हाच दाखवा जेव्हा त्याची गरज पडेल. जेव्हा गरज असेल तेव्हा विश्वास दाखवाल तर प्रत्येक गोष्ट होते. आपल्याला काय पटतं आणि काय नाही या गोष्टी आयुष्यात माहिती असणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच प्रत्येक वेळी तुम्हाला साथ देतो. प्रत्येक संकटात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो. ज्या गोष्टीला आपण घाबरतो ती गोष्ट आपल्याला मागे ओढते असे मुळीच नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेत असते. लक्षात घ्या, ज्याचा स्वामीनामावर विश्वास आहे त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतात. आता विश्वास असेल तर तुम्ही चिंता आणि काळजी करणे सोडून द्या, कारण स्वामी तुमच्या सर्व चिंता दूर करतात. स्वामीनामावर विश्वास असल्यावर आपल्याला कधीही काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वेळी स्वामी आपली साथ नक्की देतात. आयुष्यात कितीही संकटे असोत, प्रत्येक संकटात स्वामींनी साथ दिली आहे आणि कायम देत आहेत. आपण घाबरून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. आपली मेहनत आपल्याला यशस्वी बनवते. मेहनतीवर विश्वास असेल तर आयुष्यात अवघड असे काहीही नाही. आयुष्य पूर्णपणे सोपे आहे. ते सोपे आयुष्य कसे आहे ते समजून घ्यायला फक्त वेळ लागतो. जेव्हा तुम्ही सर्व गोष्टींचा विचार कराल तेव्हा पुढे जाण्यासाठी प्रत्येक गोष्ट नक्की मिळेल. लक्षात घ्या, आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असे नाही आणि आपल्याला मिळणारी प्रत्येक वस्तू आपल्याला परवडेलच असे नाही. काही वेळेला अशा गोष्टी होतात ज्याबद्दल आपण जास्त विचार करू शकत नाही, त्यामुळे तेवढाच विचार करा जेवढा आपण करू शकतो. स्वतःबद्दल तेवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा जेवढ्या त्या आहेत. आपण स्वतःविषयी काय विचार करतो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आयुष्यात पुढे जाण्यासाठी. प्रत्येक वेळी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करायचे असेल तर स्वामी नक्की साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी तुला साथ देणार आहे, फक्त तू विश्वास ठेवून बघ. बाकी सर्व तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आयुष्यात ज्याबद्दल आपण प्रयत्न करतो आहोत ते प्रयत्न प्रत्येक वेळी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज आपण प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांमध्ये यशही मिळेल आणि ते प्रयत्न आपल्याला यशस्वीही करतील. फक्त प्रयत्न चांगले असायला हवेत. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडते जे आपण पुढील काही शब्दांमध्ये ऐकणार आहोत. कधी कधी मन इतके दुखते की कोणीतरी येते आणि विचारते, मी तुझे मन जोडून देऊ का? कधी कधी मन इतके तुटून जाते की त्यावेळी एखादा येतो आणि म्हणतो, मी तुझ्या मनाचे धागे गुंफून देऊ का? पण त्या व्यक्तीला काय सांगणार की गुंतले तर त्याला जोडता येते जे फाटले आहे, परंतु माझे मन तर पूर्णपणे तुटून त्याचे तुकडे तुकडे झाले आहे. त्याला कोण आणि कसे शिवणार? श्री स्वामी समर्थ सांगतात की आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक भावनेची कदर करा. हिरा कितीही मौल्यवान आणि प्रतिष्ठेसाठी वापरत असला तरी हिऱ्याचे दागिने पाहण्यासाठी तुम्हाला 20 रुपयांच्या आरशामध्येच बघावे लागते. आयुष्य त्याचप्रमाणे आहे आणि आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे मूल्य हे त्याच्या धन आणि किमतीवरून ठरवता येत नाही. पण तोच व्यक्ती आपल्याला संकटात मदतीला येतो ज्यावेळी आपल्याकडे पैसा, धन, दौलत किंवा पद प्रतिष्ठा काहीच कामाला येत नाही. जर एखादा व्यक्ती आता तुमची किंमत शून्य करत आहे आणि तुमच्या भावनांना कच्चासमान मानत आहे, तर लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीचे मूल्य हे वेळानुसार नक्कीच बदलते. सध्याची रीत आहे की प्रत्येकजण आपल्या भावनांपुढे जिवंत व्यक्तीच्या भावनांचा चुराडा करतो.
त्याच्यासोबत चुकीचे वागतो. पण शेवटी त्याच मृत आत्म्याच्या अंतरात्म्याकडे गुंतून आपण त्याची माफी मागत असतो आणि त्याच्या पार्थिव शरीरावर बसून रडत असतो. हे पूर्ण चुकीचे आहे. जोपर्यंत माणूस तुमच्या समोर उभा आहे तोपर्यंत त्याच्या भावनांची आणि त्याला होत असलेल्या त्रासांची चौकशी करा, कद्र करा. एकदा माणूस गेल्यावर त्याच्या पार्थिव देहाजवळ बसून रडून आणि माफी मागून आपलेपणा दाखवण्यात काहीच शहाणपणा नाही. कारण हे जग इतके स्वार्थात गुंतले आहे की कोणालाच पुढच्या व्यक्तीचा त्रास जाणवत नाही. पण तो व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर प्रत्येक क्षणाला त्याची कमी जाणवते. सध्या एखादा व्यक्ती खूप दुःखात आहे, त्रासात आहे, पण त्याचे दुःख हलके करण्यासाठी त्याच्यासोबत कोणीच नाही. त्यावेळी त्याच्यासाठी हे जग एक मोठे बंजर जंगल वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच आणि त्यांचा सामना करणे गरजेचे असते. पण आपण जाऊन त्याला दिलेली मदत आणि 2 शब्दांचा आधार त्याच्या जीवनात त्याला नवीनपणे उभे राहण्याचे आणि संकटातून बाहेर पडण्याचे एक मोलाचे योगदान देतात. आपण बरेचदा म्हणतो की मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणीच नाही, संकटे खूप आहेत. पण संकटे सुद्धा त्यावेळी अशी संधी साधतात की तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देत नाही. एक संकट संपले की लगेच दुसरे संकट उभे राहते. पण लक्षात घ्या, तुम्ही एकटे उभे राहून साम्राज्य उभे करण्याची हिंमत तुम्हाला हा परमेश्वर देत आहे, कारण जग फक्त ज्ञान देते, साथ नाही. जग असे आहे की ते आपल्या चांगल्याला वाईट ठरवते, आपल्याला नावे ठेवते, खोटे बोलते. पण आपल्याला त्यांच्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करत राहायचे आहे, कारण भक्तांनो, स्वामी तुमच्यासोबत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आणि वाईट लोक येतात. त्यांचा सामना करणे फार गरजेचे असते, कारण ते आपल्याला मागे ओढतात. पण जो स्वतःहून पुढे जात राहतो, तो नेहमी यशस्वी होतो आणि सुंदर यशस्वी आयुष्य जगतो. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्नच आपल्याला पुढे नेत असतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या नामाचा जप आपल्या मुखात ठेवा. कोणी कितीही तुम्हाला दूर करण्याचा आणि संकटात नेण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही कधीही हरत नाही. स्वामी नामाचा जप तुम्हाला सिद्ध करून दाखवतो, तुम्हाला पुढे नेतो. या गोष्टीवर विश्वास ठेवा. आपला विश्वास आपल्या कार्यात सिद्ध करतो. फक्त विश्वास ठेवून बघा, बाकी गोष्टी मनासारख्या नक्कीच होतात. आपण ज्या संकटांना घाबरत आहोत, ज्या संकटांविषयी आपल्या मनात एवढी भीती आहे, त्याकडे लक्ष न देता आपली परिस्थिती आणि आपला मार्ग निश्चित करा आणि त्यावर चालत राहा. आपली परिस्थिती बदलून साथ सोडणाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवा, कारण वेळ लवकर निघून जाते, बदलते, पण गोष्टी नेहमी मनात राहतात. मनासारखे होईल. काही वाईट बोलून तुम्हाला फायद्यात ठेवतील तर काही नुकसानीत टाकतील, पण वाईट बोललेले बोलणे आणि त्यांनी करून घेतलेल्या तुमच्या फायद्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. मग चिंता कशाला करता? कोणाला तुमच्या बोलण्याचा काहीही फायदा होणार नाही आणि तुम्ही कोणाला बोलणार तर त्यांनाही तुमच्यासोबत बोलण्याचा फायदा होणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपण इतरांना बोलायचे की नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. ध्येय निश्चित करा. तुम्ही ध्येय साध्य करत राहाल तर बोलता त्यांनी दिलेल्या त्रासाचे उत्तर त्यांना नक्कीच मिळत जाईल. आयुष्यात कधीही कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. एकटे उभे राहून साम्राज्य उभे करण्याची हिंमत तुमच्यात ठेवा, कारण जग नेहमी ज्ञान देण्यासाठी तुमच्यासमोर असेल, पण साथ मात्र कोणीच देत नाही. आणि जे ज्ञान देते ते सुद्धा तुमच्या कधीच कामाला येत नाही. भक्तांनो, वेळानुसार बदला. वाईट वेळ असो किंवा चांगली, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे असते. स्वामी सांगतात की प्रत्येकाची कदर करायला शिका.
काळजी आणि वेळेची कधीही शाश्वती देता येत नाही. गेलेला काळ परत कधीही येत नाही. एकदा गेलेली कुठलीच गोष्ट आयुष्यात आपल्याला मागे ओढता येत नाही. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होते, पण स्वामींना जे हवे ते करायला शिका. आयुष्यात संकटे येत आहेत, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार, कारण स्वामींना तुम्हाला भक्कम होताना पाहायचे आहे. स्वामींना तुम्हाला यशस्वी होताना पाहायचे आहे. संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी मुळीच येत नाही, त्यातून तुम्हाला काहीतरी शिकवण घेऊन आयुष्य कसे पुढे न्यायचे हे शिकवत आहे. एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊन उलट मार्ग घेऊ नका. उलट पुरेसे मार्ग तुम्हाला तयार करायचे आहे. म्हणून विश्वासघातकी लोकांपासून दूर राहा. नेहमी स्वतःला सांगा, माझे आयुष्य मला पुढे जगायचे आहे. कोणीही मला मागे ओढणार नाही आणि ओढले तरी मी मागे जाणार नाही, कारण मी घाबरणे शिकलो नाही. लक्षात घ्या, स्वार्थी जगात कोणीच तुमची साथ देईल किंवा कोणी तुम्हाला एकटे सोडले याकडे दुर्लक्ष करत स्वतःला म्हणा, देव माझी साथ देत आहे. देव माझ्यासोबत आहे. माझी चिंता आणि काळजी देवाने घेतली आहे. मला गरज नाही, कारण माझ्यासोबत तो परमेश्वर आहे. ह्या अर्थाने त्यावेळी आपण सामर्थ्यवान बनाल. आपण आपल्या मेहनतीबद्दल प्रयत्न करतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. तुम्ही जितके कमी बोलता, तितका तुमचा प्रभावीपणा लोकांना दिसून येतो. काहीतरी नवीन शिकवण्याच्या नादात तुम्ही तुमचे आयुष्य गमावू नका जे आधी तुमच्या जवळ होते. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता, तेव्हा देव सुद्धा तुमच्या मार्गात नेहमी चांगले यश देतो. देव म्हणतो, वाईट वेळेत कधीही साथ न सोडणारे तुमचे जे मित्र, साथी, परिवार आहेत, त्यांना तुम्ही कधीही एकटे सोडू नका. त्यांच्या वाईट काळात त्यांची मदत तुम्ही करा, कारण त्यांनी प्रत्येक वेळी तुमची मदत केली आहे. लक्षात घ्या, खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. कमीत कमी आयुष्य तरी शांतीत जगायला मिळते. स्वामी सांगतात की, समोरच्यावर तेवढाच विश्वास ठेवा जेवढी त्यांची लायकी आणि कुवत तुम्हाला दिसून आली आहे की तो विश्वासघात करतोय. तर त्यापासून प्रामाणिकपणे दूर व्हा. प्रामाणिक राहून आपण काहीतरी करू शकतो याचा तुम्हाला अध्याय बनवायचा आहे. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर झालेला सर्व अन्याय भरून काढतील. चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. स्वामी सांगतात की, बाळा, कसल्या गोष्टीची तुला कमी नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो मनुष्य कसाही असेल तरी तो तुमचा सन्मान करतो, ज्याकडून त्याला काहीच मिळवायची आशा नाही आणि जो कुठल्याही मोहात गुंतला नाही. एखादी स्त्री जर तुमच्या आयुष्यात प्रगती करत असेल तर त्या व्यक्तीशी चर्चा करा आणि त्या स्त्रीच्या चारित्र्यावर कधीही डाग उडवू नका, कारण ती स्त्री आपल्या मातेसमान आहे आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करणे हा आपला एक सिद्धांत असावा. चारित्र्याची चर्चा जास्त रंगते, कारण कोणत्याही व्यक्तीबद्दल चांगले बनणे आणि चांगले बनवणे हे प्रत्येकाला जमत नाही. कारण इथे पुढल्याला मातीत घालणे आणि त्यावर उभे राहणे हे लोकांचे एक वैशिष्ट्य आहे. लोक जास्त बोलतील आणि जिव्ह्याला कमी लक्षात ठेवतात. प्रत्येकाजवळ नेहमी याच गोष्टी असतात की तुम्ही त्याच्याबद्दल एक वाईट गोष्ट बोलली तर तुम्ही केलेल्या 1000 गोष्टी तो व्यक्ती विसरून जातो. म्हणजे त्याच्याकडे चांगल्यासाठी वेळ नसतो, पण तुम्हाला वाईट बोलण्यासाठी वेळ खूप असतो. स्वामी सांगतात की, एखाद्याला तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळते. तुम्ही यश द्याल तुम्हाला यश मिळेल, तुम्ही अपयश द्याल तर अपयश येईल. चांगली गोष्ट तुम्हाला देणे हे तुमच्या हातात आहे, कारण तुम्हाला सुद्धा तेच मिळणार आहे. बाळा, जीवनात संकटे येतात. कधी अचानक अपघात होतो, कधी नोकरी जाते, कधी घरात वाद निर्माण होतात, तर कधी नशीब अचानक पलटी मारते. तुझ्या जीवनातही असे काही घडणार होते. तुझ्यावर सावली टाकणारा काळ खूप जवळ आला होता,
पण स्वामी म्हणतात, जर तू हा संदेश ऐकशील आणि मनापासून श्रद्धा ठेवशील तर ते मोठे संकट तुझ्यापासून दूर जाईल. एका भक्ताची गोष्ट आहे. तो रोज स्वामींची पूजा करत असे, पण एकदा त्याने विचार केला, हे सगळे काही खरे नसते, मी हे सोडून देतो. त्याने प्रार्थना बंद केली आणि काही दिवसांतच त्याच्या आयुष्यात मोठे संकट आले. व्यवसाय कोसळला, घरात आजारपण आले. तो पुन्हा रडत रडत स्वामींना म्हणाला, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. स्वामी प्रकट होऊन म्हणाले, बाळा, मी तुला आधीच संकेत दिले होते, पण तू दुर्लक्ष केलेस. जर तू तेव्हा तो संदेश ऐकला असतास तर ते संकट टळले असते. ही आहे स्वामींच्या सूचनेची ताकद. जेव्हा ते तुला काही सांगतात, तेव्हा ते तुझ्या भल्यासाठीच असते. बाळा, आज हा संदेश तुझ्या कानावर आला आहे म्हणजे तो तुझ्यासाठीच आहे. जर तू हे दुर्लक्षित केलेस, तर उद्याचा दिवस कठीण ठरू शकतो, पण जर तू हे श्रद्धेने ऐकलेसे तर मोठे संकट तुझ्यापासून दूर होईल आणि नवे सुख तुझ्या जीवनात येईल. विश्वास ठेव, स्वामी तुला सावध करत आहेत. ते म्हणत आहेत, बाळा, तुझ्यावर काळोख येणार होता, पण तू मला ऐकलेस म्हणून मी तुला वाचवतो. आता डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. कल्पना कर की तुझ्या डोक्यावर काळे ढग आहेत. संकट तुझ्या जवळ येत आहे, पण अचानक स्वामींचा तेजस्वी प्रकाश येतो आणि ते ढग नाहीसे होतात. तो संकटाचा डोंगर कोसळण्याआधीच विरघळतो आणि तुझ्या आयुष्यात प्रकाश, शांती आणि आनंद भरतो. हीच स्वामींच्या कृपेची ताकद आहे. बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास म्हणजे संकट आधीच तुझ्यापासून दूर झाले आहे. आता घाबरण्याचे कारण नाही, पण लक्षात ठेव, स्वामी जेव्हा तुला बोलावतात, तेव्हा तो क्षण दुर्लक्षित करू नकोस, कारण त्यामागे तुझे रक्षण दडलेले आहे. आजचा हा संदेश तुला एका मोठ्या संकटातून वाचवण्यासाठीच पोहोचवला आहे. जर हा संदेश तुझ्या मनाला भावला असेल तर या संदेशाला नक्की लाईक करा. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.